ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दरवर्षी कल्याण पूर्वेत नालेसफाई व्यवस्थित न झाल्यानं पहिल्या पावसातच अनेक ठिकाणी मुख्य नाले गटारे तुंबून पावसाचं पाणी नागरिकांच्या राहत्या घरात शिरून नागरिकांचं मोठं नुकसान होतंय। पावसाळा जवळ आला तरीही नालेसफाई अपूर्ण असल्यानं कल्याण पूर्व विधानसभेचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत कल्याण पूर्व भागात नालेसफाईच्या कामाची पाहणी करत ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे। कंत्राटदाराने केवळ फ्लोटिंग मटेरियल काढून कामाचा दिखावा केलाय। सर्व गाळ नीट काढण्यात आलेला नाहीये। तसेच रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर कचऱ्यांचे ढीग साचलेले दिसतात। याचे वास्तववादी चित्र संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्यात आलंय। त्याचप्रमाणे या संदर्भात लवकरच माननीय आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे। यावेळी ड प्रभाग सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, उपअभियंता उमेश भट, माजी नगरसेवक मनोज राय, उत्तर भारतीय मोर्चा मंडळ अध्यक्ष सत्यप्रकाश उपाध्याय, नितीन तरे, वंदना मोरे, मनोज माळी, यशोदा माळी, मोना शेठ, लल्लन कनोजिया तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आता आम्ही फिरत आहोत इकडे नालेसफाईचं काम बघत आहोत। तर कुठे पण असं समाधानकारक नालेसफाई झालेली नाहीये आणि आता 7 तारखेपासून पाऊस पडेल तर नालेसफाई झाली नाही, त्याच्यामुळे लोकांच्या घरांना पाणी जाऊ शकतो आणि ते त्रास होऊ शकतो लोकांना। त्याकरिता या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर त्याचे नाल्या अजून साफसफाई झाली नाही ते करून घ्यावे आणि कचऱ्याचे जे ढीग दिसतात आजूबाजूला या संदर्भात आयुक्तांची लवकरात लवकर भेट घेऊन आम्ही त्याच्यावर मार्ग काढू। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।